नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 9th मॅथ्स 2 मधील फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 ज्या अंतर्गत कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, त्याचा कॉन्व्हर्स काय असतो, तसेच युक्लिडचे पोस्टुलेट्स आणि थेरम म्हणजे काय याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स यामध्ये सुरुवातीला कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हणतात ते समजावून घेऊ. जर एखादं स्टेटमेंट इफ आणि देन या फॉर्मॅटमध्ये असेल, इफ डॉट डॉट देन डॉट डॉट असं जेव्हा एखादं स्टेटमेंट असतं तेव्हा अशा स्टेटमेंटला आपण कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. म्हणजे त्या सेंटेन्सचे दोन पार्ट झाले, इफ नंतरचा पार्ट वेगळा, देन नंतरचा पार्ट वेगळा. त्यामध्ये इफ नंतरचा जो पार्ट असतो ज्याला आपण अँटीसिडेंट असं म्हणतो, आणि देन नंतरचा जो पार्ट असतो ज्याला आपण कन्सिक्वेंट असं म्हणतो, म्हणजे ज्याला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. दॅट इज मीन्स दिस स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द फॉर्म इफ देन दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज कंडिशनल स्टेटमेंट्स. ज्या स्टेटमेंटला आपण इफ देन फॉर्ममध्ये मांडू शकतो त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणणार. अँड द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ नंतरचा जो पार्ट येतो इट इज कॉल्ड ॲज अँटीसिडेंट, अँड द पार्ट फॉलोइंग देन इट इज कॉल्ड द कन्सिक्वेंट. आता हे इफ देन फॉर्मॅटमधलं वाक्य म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचं आपण इफ देन या फॉर्ममध्ये स्टेटमेंट तयार करूया. इथं स्टेटमेंट कसं आहे पहा, दी डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. हे रेग्युलर स्टेटमेंट आहे. पुन्हा एकदा वाचतोय, लक्षात घ्या. दी डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आरच्या नंतरचा पार्ट नंतर बघूया. डायगोनल्स ऑफ रोम्बस म्हटलं याचा अर्थ जी फिगर आहे ती रोम्बस आहे असं सांगितलेलं आहे. याचाच अर्थ याला जर आपण इफ देन फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण असं म्हणू, म्हणजे जर तो रोम्बस असेल तर तो म्हणजेच तो क्वाड्रिलॅटरलचा टाईप आहे. दॅट इज मीन्स इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, मग त्यानंतर आता बाकीची कंडिशन सांगणार. देन द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. इफ देन मध्ये वाक्य कसं बनवते पहा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस then the diagonals are perpendicular bisector of each other, then its diagonal वगैरे या पद्धतीने आपण म्हणू शकतो. म्हणून हे इफ देन मध्ये वाक्य कसं होईल ते तिथं दिलेलं आहे पहा. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे हे रेग्युलर स्टेटमेंट झालं आणि हे इफ देन फॉर्ममध्ये झालं, ज्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. या कंडिशनल स्टेटमेंटचा पुढे खूप उपयोग होणार आहे, त्यामुळे ही कन्सेप्ट समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये इफ नंतरचा जो पार्ट आला दॅट इज मीन्स कोणता पार्ट आहे, द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, ज्याला आपण अँटीसिडेंट असं म्हणणार आहे, ज्याला पुढे जाऊन आपण थेरमच्या भाषेमध्ये गिवन पार्ट असं म्हणणार आहोत. आणि ह्या देनच्या नंतरचा जो पार्ट आहे इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, ज्याला कन्सिक्वेंट म्हटलं जातं, त्याला पुढे जाऊन आपण टू प्रूव्ह असं म्हणणार आहे. म्हणजे थेरम आपण ही कन्सेप्ट शिकत असताना म्हणजे प्रॉपर्टीच्या आधारे आपण आता थेरम प्रूव्ह करायला शिकायचं आहे, त्यामध्ये गिवन पार्ट कोणता आणि टू प्रूव्ह पार्ट कोणता ते लक्षात यायला हवं. इफ पासून देन पर्यंतचा हा जो पार्ट आहे म्हणजे इफ नंतरचा हा स्टेटमेंटचा पार्ट आहे ज्याला आपण गिवन म्हणणार, दॅट इज मीन्स अँटीसिडेंट. आणि देनच्या नंतर जो आलेला पार्ट आहे त्याला आपण कन्सिक्वेंट म्हणजेच टू प्रूव्हचा पार्ट म्हणणार. आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय ती कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता कॉन्व्हर्स म्हणजे याच्या उलट याचा अर्थ अँटीसिडेंटचा कॉन्सिक्वेंट झाला आणि कॉन्सिक्वेंटचा अँटीसिडेंट झाला. म्हणजे इफ नंतरचा पार्ट होता तो देन नंतर गेला आणि देन नंतरचा पार्ट इफ मध्ये आला तर त्याला त्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स असं म्हटलं जातं. दॅट इज मीन्स काय होणार पहा, डायगोनल्स जर म्हणजे हे वाक्य असं होईल, इफ डायगोनल्स, मग आता डायगोनल्स म्हटल्यावर वाक्याची सुरुवात आहे कोणाचे डायगोनल्स आहेत ते सांगायला पाहिजे, कुठल्या तरी क्वाड्रिलॅटरलचे. इफ द डायगोनल्स ऑफ quadrilaterals are perpendicular bisector of each other then that quadrilateral is rhombus. अशा पद्धतीने याचा आपण कॉन्व्हर्स करू शकतो. म्हणून इथं कॉन्व्हर्स काय दिलंय पहा, इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर देन इट इज अ रोम्बस. इट इज मीन्स दॅट क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. म्हणजे इथला जो अँटीसिडेंट होता तो इथं कन्सिक्वेंट झाला आणि इथला जो कन्सिक्वेंट होता तो इथे अँटीसिडेंट झाला. त्यामुळे या स्टेटमेंटचा हा जो स्टेटमेंट आहे त्याला कॉन्व्हर्स असं म्हटलं जातं.
जॉमेट्रीमध्ये प्रत्येक स्टेटमेंटचा म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स हा ट्रू असेलच असं नाही आहे. आता या स्टेटमेंटच्या बाबतीत तो नियम लागू पडतो. म्हणजे याचा थोडासा अर्थ समजावून घ्या. जर तो रोम्बस असेल तर डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, किंवा त्याच्या उलट डायगोनल जर परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील तर तो रोम्बस असतो. म्हणजे हे पण वाक्य ट्रू आहे आणि हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. पण प्रत्येक ठिकाणी ही कंडिशन व्हाईस वर्सा ट्रू होईल असं नाही आहे. म्हणजे स्टेटमेंट ट्रू होत असेल तर त्याचा कॉन्व्हर्स ट्रू होतो असं नाही आहे. हे समजावून घेण्यासाठी अजून एक उदाहरण पहा. इथे एक स्टेटमेंट काय दिले पहा, कंडिशनल स्टेटमेंट. इफ अ नंबर इज प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. एखादा नंबर जर प्राईम असेल, प्राईम नंबर आपण पाहतो 2, 3, 5, 7. मग ह्या 2 मध्ये 2 इव्हन आहे, 3 ऑड आहे. म्हणजे नंबर जर प्राईम असेल तर तो इव्हन पण असू शकतो, ऑड पण असू शकतो. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. पण हेच जर आपण याचा कॉन्व्हर्स केला, दॅट मीन्स इफ द नंबर इज इव्हन ऑर ऑड, इफ द नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. इथं असं नाही चालणार. एखादा नंबर इव्हन किंवा ऑड असेल म्हणजे तो प्राईम असतो. फॉर एक्झाम्पल 9 हा इव्हन ऑड नंबर आहे किंवा 10 हा इव्हन नंबर आहे, म्हणून तो प्राईम नंबर होतो का? नाही होत. याचाच अर्थ हे स्टेटमेंट ट्रू जरी असेल तरी याचा कॉन्व्हर्स जो आहे तो फॉल्स आहे. म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊ दे की जर कंडिशनल स्टेटमेंट असेल तर तुम्ही त्याचा कॉन्व्हर्स लिहू शकता, पण प्रत्येक स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स हा ट्रू असतो असं नाही. मग याचा उपयोग आपण पुढील भागामध्ये म्हणजे नेक्स्ट चॅप्टरमध्ये थेरम लिहित असताना तुम्हाला अधिक होणार आहे. आता या एक्झरसाइजमध्ये आपल्याला असे काही प्रश्न आहेत जे इफ देन फॉर्मॅटमध्ये लिहा. म्हणजे रेग्युलर असं स्टेटमेंट देतील आणि त्याला आपण इफ देन फॉर्मॅटमध्ये लिहायचं, किंवा एखादं फॉर्मॅट इफ देन फॉर्मॅटमधलं स्टेटमेंट असेल तर त्याचा कॉन्व्हर्स लिहायचा. त्यावर आधारित प्रश्न पाहूया म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. क्वेश्चन काय दिलाय, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. आपल्याला जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते इफ देन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे, द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतात, हा नंतरचा पार्ट झाला. पण कोणाचे? ऑफ अ पॅरलोग्राम. म्हणजेच दिलेला क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम आहे. त्यामुळे आपण इफ देन फॉर्मॅटमध्ये लिहित असताना याला म्हणायला पाहिजे, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन, म्हणजे तो पॅरलोग्राम आहे हे सांगायचं. असं असेल तर देन मग उरलेला जो पार्ट आहे तो लिहिणार द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. मग कोणाचे? तर त्या पॅरलोग्रामचे. दॅट इज मीन्स इट्स म्हणूया. देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे दिलेलं जे रेग्युलर प्लेन स्टेटमेंट होतं त्याला आपण इफ देन फॉर्मॅटमध्ये आणला. इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. सेम ही पुढची जी दोन स्टेटमेंट्स आहेत ती आपण कन्वर्ट करू शकतो. थोडीशी ओरली पाहूया. सेकंड स्टेटमेंट काय सांगितले पहा, दी डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजेच तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल तर, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट येणार आहे इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रंट देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. पुन्हा एकदा लक्षात घ्या, इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. या पद्धतीने आपण सांगू शकतो. सेम वे थर्ड क्वेश्चन काय पहा, इन अन आयसोसलेस ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. आयसोसलेस ट्रायंगलमध्ये पुढे हे स्टेटमेंट दिले, याचा अर्थ फिगर आयसोसलेसचे. म्हणजे इथं लिहायचं, इथं जसं म्हटलं क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असेल, क्वाड्रिलॅटरल डायगोनल रेक्टँगल असेल, तर इथं लिहायचं जर ट्रायंगल आयसोसलेस असेल, दॅट इज मीन्स इफ द ट्रायंगल इज आयसोसलेस देन दी सेगमेंट जॉइनिंग दी व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. जे पुढचं स्टेटमेंट आहे ते आहे असं लिहायचं. या प्रकारच्या ज्या स्टेटमेंट्स असतात त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच इफ देनच्या फॉर्मॅटमधलं स्टेटमेंट असं म्हणतो. आता आपल्याला बऱ्याच वेळेला असा प्रश्न न विचारता डायरेक्ट सांगितलेलं असतं, राईट दी कॉन्व्हर्स ऑफ दी स्टेटमेंट. मग कॉन्व्हर्स ज्यावेळी विचारतात तेव्हा आम्हाला असे ते इफ देनमध्ये एक्झाम्पल नाहीत देत किंवा स्टेटमेंट देत नाहीत, आम्हाला असं प्लेन स्टेटमेंट दिलेलं असतं. मग तेव्हा आपण त्याच्या आधारे प्लेन स्टेटमेंटच्या आधारे पहिल्यांदा इफ देनमध्ये ते स्टेटमेंट कन्वर्ट करायचं किंवा लिहून घ्यायचं आणि त्याच्या आधारे आपण मग त्याचा कॉन्व्हर्स लिहायचा. त्यावर आधारित जो प्रश्न आहे तो पाहूया. दॅट इज मीन्स सेकंड क्वेश्चन काय सांगितलं आहे, राईट दी कॉन्व्हर्सेस ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट्स. इथं 3 स्टेटमेंट दिल्या, त्याचे आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचे आहेत. पहिला सिंपल स्टेटमेंट घेतोय, दी डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. याचा कॉन्व्हर्सचा विचार आपण नंतर करू. पहिला हे जे स्टेटमेंट आहे ते इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता आलं तर आपल्याला सोयीचं होईल. तुम्हाला डायरेक्ट लिहिता येत नसेल तर इथं 2-3 स्टेप लिहा.
म्हणजे हे जे वाक्य आहे ते आहे असं पहिल्यांदा लिहून घ्या. दॅट इज मीन्स म्हणजे हेच वाक्य जे आहे त्याला आपण इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये मांडूया. म्हणजे इफ देनमध्ये कसं मांडता येईल पहा. आपल्याला हे स्टेटमेंट जे दिलं आहे, दी डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे रेक्टँगल असेल तर डायगोनल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे रेक्टँगल आहे हा इफचा पार्ट झाला. दॅट इज मीन्स इफ दी क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, जर क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल, इथं इफ लिहायचं राहिलं, इफ दी क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन त्यानंतरचा जो आहे पार्ट, इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट, देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. हा कॉन्व्हर्स नव्हे, आपण आहे तेच वाक्य फक्त इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. आता आपल्याला याचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे, याचाच अर्थ या वाक्याचा कॉन्व्हर्स लिहायचा. मग कॉन्व्हर्स लिहित असताना इफच्या नंतरचा हा जो पार्ट आहे तो देनच्या नंतर येणार, आणि देनच्या नंतरचा हा जो पार्ट होता तो इफच्या नंतर येणार. म्हणजेच हे वाक्य जर आपण उलट लिहिलं, देअरफॉर द कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट इज कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट. मग आता हा कॉन्व्हर्स लिहायला सांगितलाय म्हणजे तो ट्रू आहे का फॉल्स आहे तो चेक नाही करायचा, आपण डायरेक्ट कॉन्व्हर्स लिहून टाकायचं. म्हणजे कॉन्व्हर्स काय येणार, जर डायगोनल्स कॉन्ग्रंट असतील तर तो रेक्टँगल क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असणार. दॅट इज मीन्स इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, इट्स डायगोनल्स म्हणण्याच्या ऐवजी ते क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स असं म्हणायचं. इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट, जर त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रंट असतील तर, दॅट इज मीन्स देन इट इज मीन्स दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. तुम्हाला हे डायरेक्ट वाक्य लिहिता येत असेल तर असं डायरेक्ट लिहायचं आहे, परंतु डायरेक्ट लक्षात येत नसेल तर असं रफ लिहा किंवा तिथंच लिहा. म्हणजे स्टेटमेंट कसं होतं पुन्हा एकदा लक्षात घ्या. जर रेक्टँगल असेल तर डायगोनल्स कॉन्ग्रंट असतात. दॅट इज मीन्स दी डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट, म्हणून इफ देन फॉर्मॅटमध्ये पहिला लिहिलं, इफ दी क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. आणि याचा कॉन्व्हर्स लिहिताना डायगोनल्स कॉन्ग्रंट असतील तर क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असतो. दॅट इज मीन्स दी कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट इज इफ दी डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट देन इट इज अ रेक्टँगल. या पद्धतीने आपण याचा कॉन्व्हर्स लिहायचा. तुम्ही यातलं फक्त हे लास्ट स्टेटमेंट लिहिलं तरी चालतं किंवा तुमच्या सोयीसाठी ही दोन स्टेटमेंट लिहिला तरी चालते. सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय पहा. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. मुळात आम्हाला हे स्टेटमेंट देतानाच इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये दिलंय. इफ नंतर हा जो सगळा पार्ट आहे तो आपण सुरुवातीचा पार्ट झाला ज्याला आपण अँटीसिडेंट म्हणतो, आणि देन नंतरचा हा कन्सिक्वेंट आहे. यांची जेव्हा आपण एक्सचेंज करणार, म्हणजेच अँटीसिडेंटचा कन्सिक्वेंट आणि त्याचा अँटीसिडेंट ज्यावेळी होईल त्यावेळी साहजिकच याचा कॉन्व्हर्स बनणार. म्हणजे याच्यावर तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट लिहू शकताय. इफ दी लाईन्स आर पॅरलल देन दी पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ दीज टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. या पद्धतीने आपण लगेच लिहू शकतो. परंतु जे फर्स्ट स्टेटमेंट आहे ते इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये दिले नाही, मग ते आपल्याला असं बनवून घ्यायला पाहिजे जसं आपण आता या थर्ड स्टेटमेंटचं बनवून घेतलं. आपल्याला ते काय दिले पहा. दी अल्टरनेट अँगल्स फॉर्मड बाय टू पॅरलल लाईन्स, म्हणजे टू पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत असा त्याचा अर्थ आहे. अँड दॅट ट्रान्सव्हर्सल ही रेग्युलरच असते, फक्त लाईन्स त्या पॅरलल आहेत का नाही ही कंडिशन महत्वाची आहे. दॅट इज मीन्स दी अल्टरनेट्स फॉर्मड बाय टू पॅरलल लाईन्स अँड दॅट ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रंट असतात, पण केव्हा त्या लाईन्स पॅरलल असतील तर. म्हणजे याचं इफ देनचं स्टेटमेंट लिहित असताना आपण असं लिहायला पाहिजे. इफ दी लाईन्स टू लाईन्स आर पॅरलल, if the two lines are parallel then the angles formed by that lines and transversal are congruent. मग त्याचं वाक्य उलट काय येणार. if the alternate angles formed by two lines, इथं टू पॅरलल म्हणाय नाही कॉन्व्हर्स मध्ये चाललोय. if the alternate angles formed by two lines and that transversal are congruent then that lines are parallel to each other. अर्थ लक्षात येतो का पहा. पुन्हा एकदा हे स्टेटमेंट सांगतोय. ह्याचं इफ देन स्टेटमेंट कसं येणार. इफ टू लाईन्स आर पॅरलल, हवं तर त्याचं वाक्य लिहून घ्या. इफ टू लाईन्स आर पॅरलल देन उरलेला सगळा पार्ट येणार. दॅट इज मीन्स दी अल्टरनेट अँगल्स फॉर्मड बाय दी लाईन्स अँड दॅट ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट. त्याचा कॉन्व्हर्स लिहित असताना इफनं सुरुवात काय होती. इफ टू लाईन्स आर पॅरलल, याचा अर्थ कॉन्व्हर्सचा शेवट असा येणार देन दॅट टू लाईन्स आर पॅरलल.
म्हणजे इथं देन दॅट लाईन्स आर पॅरलल. म्हणजे याचा कॉन्व्हर्स फर्स्ट स्टेटमेंटचा जर पाहिला तर सेकंड स्टेटमेंट जशा पद्धतीने वाक्य आहे, फक्त इथं अल्टरनेट अँगल आहे, इथं इंटेरियर अँगल्स आहेत, बाकी पार्ट तोच आहे. फक्त इथं मग सप्लिमेंटरी असतील, तिथं कॉन्ग्रंट असेल, ते जे काय असेल ते. परंतु जी रचना आहे, म्हणजे याच्या कॉन्व्हर्सची जी रचना आहे, फर्स्ट स्टेटमेंटच्या कॉन्व्हर्सची रचना, ती या सेकंड स्टेटमेंटसारखी असेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही अशा पद्धतीने सराव करा की दिलेले स्टेटमेंट इफ देन फॉर्मॅटमध्ये मांडायचं, आणि एकदा इफ देन फॉर्मॅटमध्ये मांडलं की त्यांची जागा बदलायची, इफच्या नंतरचा पार्ट आणि देनच्या नंतरचा पार्ट, त्यावेळी तुम्हाला आपोआप त्याचा कॉन्व्हर्स मिळून जाईल. याच पद्धतीची उदाहरणं प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा आहेत, त्याचा तुम्ही सराव करा. यानंतर आपण युक्लिडचे पोस्टुलेट्स म्हणजे काय त्याचा थोडासा अभ्यास करूया. आपण यापूर्वी अनेक प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. इथून पुढं एका प्रॉपर्टीच्या आधारे आपण पुढची प्रॉपर्टी प्रूव्ह करणार आहोत, त्यालाच थेरम असं म्हणतोय. म्हणून थेरम कशाला म्हटलं जाते, ते एक स्टेटमेंट दिले पहा, प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड ॲज दी थेरम्स. परंतु थेरम प्रूव्ह करत असताना काही प्रॉपर्टी असतात ज्या कन्सिडर करून चालावे लागतात. गणितामध्ये अनेक अशा प्रॉपर्टीज आहेत ज्याचे प्रूफ्स देण्याची आवश्यकता नसते. अशा पद्धतीने काही युक्लिड या थोर गणितज्ञांनी सुद्धा काही अशा प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीजपैकी इथं थोड्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत ज्यांना आपण पोस्टुलेट्स असं म्हणतोय. म्हणजे जे प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही असे ते पोस्टुलेट्स आहेत. दॅट इज मीन्स सम ऑफ युक्लिड्स पोस्टुलेट्स आर गिवन बिलो. इथे 5 पोस्टुलेट्स दिल्यात, यापेक्षा भरपूर पोस्टुलेट्स युक्लिड यांनी मांडलेले आहेत. तर हे पोस्टुलेट्स काय आहेत, एक थोडासा अंदाज यावा तुम्हाला पोस्टुलेट्स काय असतं हे समजण्यासाठी इथे एक 4-5 उदाहरणं दिलेली आहेत. फर्स्ट पोस्टुलेट काय पहा, देर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ वन पॉईंट. ज्यावेळी आपण एखादा पॉईंट घेतो त्यावेळी त्या पॉईंटमधून इन्फायनाईट लाईन्स जातात, हे आपण शिकलेलं आहे. म्हणजेच ही कन्सेप्ट, म्हणजे आता हा जो पॉईंट घेतलाय आपण, या पॉईंटमधून मध्ये जाणाऱ्या अनेक लाईन्स असतात. दॅट इज मीन्स मेनी लाईन्स पासिंग थ्रू अ सिंगल पॉईंट. ही एक रेग्युलर कन्सेप्ट आहे, म्हणजे ही रेग्युलर प्रॉपर्टी आहे, ही प्रूव्ह करून देण्याची गरज नाही. म्हणजेच हे फर्स्ट पोस्टुलेट झालं. सेम वे सेकंड पोस्टुलेट काय सांगितले पहा, देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. समजा 2 पॉईंट असतील, हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. ह्या दोन्ही पॉईंटमधून जाणारी एक आणि एकच लाईन असणार आहे, त्यापेक्षा वेगळी लाईन असूच शकत नाही. म्हणजे ही झाली सेकंड पोस्टुलेट. ज्या गोष्टी आपण आजपर्यंत शिकलेलो आहोत, फक्त ज्याच्यासाठी प्रूफची आवश्यकता नाही, प्रूफ करण्याची गरज नाही, अशा गोष्टींना आपण इथं पोस्टुलेट्स म्हणतो. सेम वे थर्ड स्टेटमेंट काय सांगितले पहा, अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज इट्स सेंटर. तुम्हाला जर सांगितलं 3 सेंटीमीटर रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करा, तर तो मग तुम्ही सेंटर इथं घेऊन सुद्धा ड्रॉ करू शकता, इथं घेऊन कुठेही आपण त्याचा सेंटर ॲज अ कन्सिडर करू शकतो आणि तिथं सर्कल ड्रॉ करू शकतो. त्याला काय स्पेसिफिक सेंटर कुठं ठराविक ठिकाणी घ्यावं अशी कंडिशन नाही आहे. म्हणून हे एक पोस्टुलेट्स आहेत. त्याच्या पुढचं पोस्टुलेट काय पहा, ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ इच अदर. सपोज हा एखादा राईट अँगल आहे, इथे एखादा राईट अँगल आहे, तर असे राईट अँगल सगळे जे असतील ते एकमेकांना कॉन्ग्रंटच असणार आहेत, कारण प्रत्येकाचं मेजरमेंट हे 90 डिग्री आहे. त्यामुळे ते स्पेसिफिक प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही असा याचा अर्थ होतो. आणि इथं दिलेलं लास्ट पोस्टुलेट काय पहा, if the two interior angles formed on the one side of a transversal of 2 lines. Suppose 2 lines आहेत अशा, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे समजा, आणि एखाद्या ट्रान्सव्हर्सलमुळं तिथं जे तयार होणारे अँगल्स असतात इंटेरियर अँगल्स, त्याला आपण इथले इंटेरियर अँगल्स असं म्हणतो. दॅट इज मीन्स इफ 2 इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन दी वन साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स ॲड अप म्हणजे यांची जर सम केली टू द लेस दॅन 2 राईट अँगल्स, ह्याची जर बेरीज 2 राईट अँगल्स, दॅट इज मीन्स 90 + 90, 2 राईट अँगल्स मीन्स 180 डिग्री. जर याची सम 180 पेक्षा लेस दॅन आली असेल, म्हणजे हे 2 अँगलची जर सम चेक केली आणि ती 180 पेक्षा लेस आली, म्हणून हे स्टेटमेंट काय दिलंय, दी अँगल्स, म्हणजे इथून स्टेटमेंट लक्षात घ्या, फॉर्मड बाय तो भाग नंतर आहे. इफ दी अँगल्स ॲडेड अप टू लेस दॅन 2 राईट अँगल्स, देन असं जर 180 पेक्षा कमी जर या दोघांची बेरीज झाली, देन दी लाईन्स प्रोड्यूस्ड इन दी डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. मग जर ह्या लाईन्स आपण प्रोड्यूस केल्या, हीच लाईन पुढं अशी प्रोड्यूस केली किंवा हीच लाईन अशी पुढे प्रोड्यूस केली, तर त्या एकमेकांना इंटरसेक्ट होणार असा त्याचा अर्थ आहे. पण किंवा जर या 2 अँगलची सम ही 180 पेक्षा कमी असेल, तर 180 पेक्षा जास्त असेल तर यांना इंटरसेक्ट होणार, 180 असल्यावर पण होणार नाही. 180 पेक्षा जास्त असेल तर पुढे इंटरसेक्ट नाही होणार, पाठीमागे इंटरसेक्ट होते. म्हणजे आपण जसं 8वी मध्ये शिकलोय की लाईन्स पॅरलल असेल तर याची सम 180 येते, आणि नाही आली 180 याचा अर्थ लाईन पॅरलल्स नाहीत, म्हणजेच पुढे जाऊन कुठेतरी त्या इंटरसेक्ट होणार.
अशा पद्धतीने ही काही पॉस्युलेट्स सांगितलेले आहेत. मग या पॉस्युलेट्सच्या किंवा वेगवेगळ्या प्रॉपर्टीच्या आधारे आपल्याला थेरम प्रूव्ह करायचे असतात. ॲक्च्युअली थेरम तुम्ही सेकंड चॅप्टरपासून शिकणार आहात. तरीही थेरम काय असतो हे समजावून घेण्यासाठी आपल्याला या चॅप्टरमध्ये एक सॉल्व्ड थेरम दिलेला आहे, त्याचा थोडासा अभ्यास करूया. थेरम काय दिलाय पहा इथं. The opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. जर अपोजिट अँगल्स असतील, तयार झालेले असतील दोन इंटरसेक्टिंग लाईनमुळे, तर ते इक्वल मेजर्सचे असतात असा थेरम आहे. आता हेच स्टेटमेंट जर आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणून पाहिलं तर याचा अर्थ काय होईल पहा. मी फक्त इथलं सुरुवात आणि शेवट सांगतोय. The opposite angles are of equal measures म्हणजे हा देनच्या नंतरचा पार्ट झाला. किंवा इफ दे आर फॉर्मड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे दोन इंटरसेक्टिंग लाईन्स असतील तर त्याचे अपोजिट अँगल्स हे इक्वल मेजर्सचे असतात. आपण देनच्या नंतरचा विचार करू. दी अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स म्हणजे इथं अपोजिट अँगल्स, आता सपोज फिगर ड्रॉ केली आपण, म्हणजे कशाची फिगर आपण ड्रॉ करतोय. गिवन पार्ट काय सांगितलाय, टू इंटरसेक्टिंग लाईन्स सांगितलेले आहेत. याचा अर्थ दोन इंटरसेक्टिंग होणाऱ्या लाईन्स ड्रॉ करायला पाहिजेत. आपल्याला फक्त हा थेरम दिला जातो, हे सगळं आपण करायचं असतं. आता टू इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे ही वन लाईन ए बी आहे, सेकंड लाईन सी डी आहे, त्या एकमेकांना ओ मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. म्हणजे हे आपल्याला गिवन पार्ट झाला. इफच्या नंतरचा पार्ट म्हणजे गिवन पार्ट, म्हणून इथं त्याला आपण गिवन असं म्हणतो. मग गिवन मध्ये आपण म्हणू दिस इज लाईन ए बी, दिस इज लाईन सी डी, दे आर इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ. दॅट इज मीन स्टेटमेंट आपण कसं लिहायचं गिवनचं पहा. लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ सच दॅट ए डॅश ओ डॅश बी सी डॅश ओ डॅश डी. आता हे एवढ्यासाठी लिहिलं कारण नावं कशी असू शकतात प्रत्येकाची, कुणी सी इथं दिल, डी तिकडे दिल, तेवढ्या अँगलची नावं बदलतात. म्हणून त्याचा जो बिटवीननेस आहे म्हणजे कोलिनियर पॉईंट्स कोणत्या क्रमाने आहेत ते लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला इथं एवढंच माहिती आहे गिवनमध्ये देअर आर टू इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे लाईन ए बी लाईन सी डी आर इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ. हा आपण गिवन पार्ट लिहिला. असं असेल तर प्रूव्ह करायचं आहे म्हणजे आपल्या देनच्या नंतरचा पार्ट ज्याला आपण टू प्रूव्ह असं म्हणतो. देनच्या नंतरचा पार्ट काय आहे, दी अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स. मग आता अपोजिट अँगल्स इक्वल मेजरचे असतात. कोणते अपोजिट अँगल्स ते डायरेक्ट नावं लिहायची. म्हणजे हा अँगल सपोज ए ओ डी असेल तो कॉन्ग्रंट असणार सी ओ बी ला. म्हणजे अँगल थोडेसे लक्षात घ्या. हा जो अँगल आहे म्हणजे हा अँगल त्याचा अपोजिट हा ते इक्वल असणार, किंवा हा अँगल त्याचा अपोजिट हा इक्वल असणार. इक्वल असणार म्हणजे हा थेरम प्रूव्ह झाल्यानंतर आपण सांगणार, म्हणजेच ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणून प्रूव्ह मध्ये ह्या दोन पेअर लिहिलेले आहेत. दॅट इज मीन्स अँगल ए ओ सी हा वरचा अँगल कोणाला इक्वल असेल, अँगल हा बी ओ डी किंवा डी ओ बी या खालच्या अँगलला, ही फर्स्ट पेअर. सेम वे अँगल हा बी ओ सी हा राईट साईडचा हा इक्वल असेल अँगल ए ओ डी ह्या लेफ्ट साईडच्याला. याला आपण टू प्रूव्ह असं म्हणतो. मग गिवन पार्ट आहे म्हणजे प्रश्नामध्ये आम्हाला ही माहिती दिलेली आहे, या आधारे आम्ही हे प्रूव्ह करायचं आहे. यालाच थेरम प्रूव्ह करणं असं म्हणतात. मग याची जी प्रेझेंटेशन हे जे लॉजिकली जे प्रेझेंट केलं जातं म्हणजे प्रूफ करताना जी काही प्रेझेंटेशन केलं जातं त्यालाच आपण प्रूफ असं म्हणतो. आता हे प्रूफ कसं आहे ते पहा. थोडंसं फिगरमध्ये ऑब्झर्व करा. हा जर अँगल ए ओ सी चेक केला हा वरचा अँगल, आणि हा बी ओ सी चेक केला जो राईट हँड साईडचा अँगल आहे, ह्या दोन्ही अँगलमध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय दिसेल पहा. हा जो अँगल ए ओ सी आहे आणि हा जो अँगल बी ओ डी आहे हे दोघे मिळून लिनियर पेअर तयार करतात. दॅट इज मीन्स दीज अँगल्स आर इन लिनियर पेअर. याचा अर्थ या दोन अँगलची सम असताना ती 180 असेल. आपण 7वी पासून शिकतोय. म्हणून इथं फर्स्ट स्टेटमेंट काय दिले पहा, अँगल एओसी प्लस बीओसी मीन्स 180 डिग्री. बिकॉज ऑफ याचं रिझन पुढे द्यायचं आहे अँगल्स इन लिनियर पेअर. ज्या पद्धतीनं आपण हे पेअर सांगितलं तसे दुसरी पेअर चेक करा. समजा मी असं म्हटलं हा अँगल जो बीओसी आहे म्हणजे राईट साईडचा आणि हा खालचा जो अँगल आहे बीओडी हे सुद्धा लिनियर पेअर तयार करतात. म्हणजे जिथे मी असं म्हणू शकतो अँगल हा जो बीओसी आहे आणि हा जो अँगल बीओडी आहे हा सुद्धा लिनियर पेअर तयार करतो. म्हणजे त्या दोघांची सम सुद्धा 180 येणार. म्हणून हे सेकंड स्टेटमेंट दिले आल्सो अँगल बीओसी प्लस बीओडी इज इक्वल टू 180 डिग्री. ह्याला सुद्धा रिझन तेच असेल अँगल्स इन लिनियर पेअर. आता या स्टेटमेंटला फर्स्ट आणि याला सेकंड जर नंबर दिला तर याच्या राईट साईड सेम आहेत. म्हणजे याची राईट साईड 180 आहे, याची राईट साईड 180 आहे. राईट साईड सेम असतील तर लेफ्ट साईड सेम असणार. देअरफॉर म्हणायचं फ्रॉम 1 and 2 हा एओसी प्लस बीओसी जो आहे तो एकीकडे लिहायचा आणि हा बीओसी प्लस जो बीओडी आहे तो एकीकडे लिहायचा. या पद्धतीने हे दोन पार्ट इक्वल असतील ज्याला आपण फ्रॉम 1 and 2 असं म्हणू शकतो. आता हे जर ऑब्झर्व केलं आपण थोडंसं तर या दोघांमध्ये सुद्धा अँगल बीओसी आहे. लेफ्ट साईडला पण बीओसी आहे, राईट साईडला पण बीओसी आहे. प्लसचा मायनस होईल किंवा इथल्या इथं हा असा कॅन्सल केला तरी चालतो. म्हणजे रिमेनिंग पार्ट काय राहिला, हा अँगल जो एओसी आहे तो एक राहिला
आणि हा जो अँगल BOD आहे तोच राहिला. म्हणजेच आम्हाला सुरुवातीला जे फर्स्ट प्रूव्ह करायचं होतं ते स्टेटमेंट मिळालं. म्हणजे या आधारे आम्ही AOCला BOD इक्वल आहे हे प्रूव्ह केलं. मग जसं इथं आत्ता 2 पेअर घेतल्या तशा दुसऱ्या 2 पेअर करून हे पण प्रूव्ह करू शकतो. म्हणून स्टेटमेंट इथं असं म्हणायचं आहे, सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ड BOC इज ऑल्सो इक्वल टू AOD. म्हणजे या आधारे आपण ही 2 स्टेटमेंट प्रूव्ह केली. म्हणजे जर लाईन इंटरसेक्ट होत असतील तर त्यामध्ये तयार होणारे जे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात ते कॉन्ग्रंट असतात हे या थेरमच्या आधारे प्रूव्ह केलं. म्हणजे तुम्हाला इथं थोडीफार आयडिया आली असेल की एखादा थेरम प्रूव्ह करायचा असतो म्हणजे त्याच्या किमान ह्या 3 स्टेप असतात. म्हणजे क्वेश्चनमध्ये जो दिलेला पार्ट आहे त्याला आपण गिवन लिहिणार, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याला टू प्रूव्ह म्हणणार, आणि ते प्रूव्ह करत असताना जी काय प्रेझेंटेशन केलं जातं लॉजिकली प्रेझेंटेशन असतं त्याला आपण प्रूव्ह असं म्हणणार, प्रूफ असं म्हणणार. यामध्ये एकच पार्ट वाढतो काही उदाहरणांच्या बाबतीमध्ये. जर फिगरमध्ये आपल्याला स्वतः काही एखादा भाग कन्स्ट्रक्ट करायचा असेल, एक्स्ट्रा ॲड करायचा असेल, एखादा सेगमेंट काढायचा आहे, लाईन काढायचा आहे, जॉईन करायचा आहे, त्यावेळी आपण आपल्या सोयीसाठी तो पार्ट तसा करू शकतो, त्याला कन्स्ट्रक्शन असं म्हणतात. तो जो पार्ट आहे तो टू प्रूव्हच्या नंतर करायचा. म्हणजे स्टँडर्ड याची मांडणी कशी असते पहा, गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन अँड प्रूफ, ह्या 4 स्टेपमध्ये कुठलाही थेरम आपण प्रूफ करत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हटलं जातं, त्याचा कॉन्व्हर्स काय असतो, युक्लिडचे पोस्टुलेट्स काय आणि एखाद्या थेरमची कन्सेप्ट कशी असते याविषयी अभ्यास केला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 9वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.